नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची मोठी अपडेट अखेर आलेली आहे। महिलांच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। काही महिलांच्या खात्यावरती आजपासून पैसे जमा होणार आहेत, तर काही महिलांना 2 ते 3 दिवसात सर्व महिलांना हे हप्ता टाकला जाणार आहे। ज्या लाडक्या बहिणी पात्र असणार आहेत अशा लाडक्या बहिणींना 24वा 25वा असे दोनही हप्ते आता वितरित केले जाणार आहेत। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट, आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपयांचा मेसेज येणार आहे आणि तोच कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार किंवा ज्या बहिणींना येणार नाही अशा बहिणींनी काय करायचं, अर्जंट एक महत्त्वाची अपडेट आहे। संपूर्ण व्हिडिओ पहा, त्यानंतरच तुम्हाला कळणार आहे कोणत्या लाडक्या बहिणींना 24वा आणि 25वा हप्ता जमा होणार आहे। 3,000 रुपयाची घोषणा झालेली आहे, त्यासाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे। सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट सांगितलेली आहे, ती केली तरच सर्व लाडक्या बहिणींना इथून पुढे हप्ते सुरळीत जमा होणार आहेत। त्यामुळे अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट काय आलेली आहे ती सुद्धा पाहणार आहोत। त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण 24वा हप्ता कधी जमा होणार, सर्व लाडक्या बहिणींना एक प्रश्न पडलेला होता की आतापर्यंत जमा झालेला नाही। आता महत्त्वाचं म्हणजे 24वा हप्ता आमच्या खात्यात कधी येणार, हा लाडक्या बहिणींच्या मनातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळेच हा तुमच्या मनातील प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सॉल्व्ह करणार आहोत। आणि 24व्या हप्त्याचे पैसे आणि महत्त्वाची एक योजनासुद्धा घोषणा होऊ शकते, ती कोणती असणार आहे आणि आता सध्या महिलांना कोणकोणते लाभ दिले जात आहेत, कोणत्या योजनेमार्फत काय लाभ भेटत आहेत आणि लाडकी बहीण योजनेत तुमचा हप्ता तुम्हाला येण्यासाठी, रेग्युलर येण्यासाठी काय करायला सांगितलेलं आहे। सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट अखेर लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे। 24व्या हप्त्याची घोषणा झाली, GR आलेला आहे, परंतु वाटप झालेलं नाही आणि तेच वाटप कधी होणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर महत्त्वाच्या अपडेटकडे आपण वळणार आहोत। लाडकी बहीण योजनेत सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी अखेर आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचं म्हणजे आता जून महिन्याचा हप्ता आणि मे महिन्याचा हप्ता असे दोनही हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टाकले जाणार आहेत। 3,000 रुपयांचं जे वितरण आहे ते आता लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहे आणि गॅसची सबसिडी ज्या महिलांची राहिलेली असेल त्या महिलांना अतिरिक्त 1,150 रुपये अशा पद्धतीने 4,150 रुपये हे तुमच्या खात्यात येऊ शकतात। परंतु जर गॅस सबसिडी राहिली असेल तर, नसेल राहिली तर 3,000 रुपयांचा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे, काळजी करण्याची गरज नाही। 2 हप्ते जे आलेले आहेत ते 2 हप्ते एकत्रितरित्या येणार आहेत, कारण मे आणि जून महिन्याचे दोनही हप्ते आता लाडक्या बहिणींना दिले जाणार असल्याची शक्यता आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी GR आलेला आहे, परंतु आता त्याचं वितरण कधीपासून स्टार्ट होणार आहे तर महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि आजपासून हे वितरणास मान्यता दिलेली आहे। त्यामुळे आजपासून कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यावरती पैसे क्रेडिट झाल्याचा मेसेज येऊ शकतो। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची अपडेट आणि आपण आनंदाची बातमी पाहत आहोत। त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा, त्यानंतर कळणार आहे की तुमच्या खात्यात हे पैसे कधी येणार आणि महत्त्वाचं काम शासनानं सांगितलेलं आहे ते कोणतं आहे, काय करायचं आहे। सर्वात महत्त्वाच्या अपडेटकडे आपण लगेच वळणार आहोत। लाडकी बहीण योजनेत मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलेला। मंत्रिमंडळ जी बैठक पार पडलेली आहे त्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे आणि लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट अखेर देण्यात आलेली आहे। 3 दिवस 36 जिल्हे आणि 3 याद्या अशा पद्धतीने 3 दिवसात 36 जिल्ह्यात 3 याद्यांच्या माध्यमातून आता महिलांच्या खात्यावरती हे पैसे वितरित केले जाणार आहेत। अत्यंत महत्त्वाचं म्हणजे 3 दिवस कोणते आहेत तर पहिला दिवस आजपासून सुरू होत आहे, दुसरं म्हणजे उद्या आणि परवा, अशा 3 दिवसात हे वितरण करण्याचं शासनानं ठरवलेलं आहे। त्यामध्ये 36 जिल्हे, संपूर्ण जिल्ह्यामध्ये पैसे आणि 3 याद्या आलेल्या आहेत। पहिल्या यादीत कोणत्या महिला असणार आहेत, दुसऱ्या यादीत कोणत्या महिला असणार आहेत आणि तिसऱ्या यादीत कोणत्या महिला असणार आहेत, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। कोणत्या यादीत तुमचं नाव आहे आणि तुम्हाला कधी पैसे पडणार आहेत, 3 दिवस जे पैसे पडणार आहेत त्या 3 याद्यांच्या माध्यमातून पडणार आहेत। त्यामुळे तुम्हाला कधी पडणार आहेत त्यासाठी आनंदाची बातमी ऐकायची असेल तर महत्त्वाचा हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं गरजेचं आहे। जाणून घेऊयात लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची मोठी अपडेट। जाणून घेणार आहोत कोणत्या दिवशी कोणत्या महिलांना आणि किती रुपये पडणार आहेत। आता नवीन GR आलेला आहे, GR मध्ये 3,000 रुपयांचा डायरेक्ट उल्लेख आहे।
त्यामुळे मे महिन्याचे आणि जून महिन्याचे दोनही महिन्याचे जे पैसे असणार आहेत ते आता महिलांच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून टाकले जाणार आहेत. काळजी करण्याची गरज नाही, डीबीटीच्या माध्यमातून पैसे पडणार. परंतु महत्त्वाचं म्हणजे KYC केलेली आहे का? कारण प्रत्येक वर्षी जुलै महिन्यात सर्व महिलांना KYC करायला लावली जाते आणि जून जुलै महिन्यात ज्या महिलांनी KYC केलेली असेल अशा महिलांना हप्ता वितरण इथून पुढे रेग्युलर येणार आहे आणि वर्षभर त्यांना हप्ते पडत राहणार आहे. त्यामुळे KYC अत्यंत महत्त्वाची सांगितलेली होती, ती KYC करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि 3,000 रुपये जर तुमच्या अकाउंटला तुम्हाला पाहिजे असतील तर मात्र तुम्हाला ही KYC अत्यंत महत्त्वाची आहे. आणि 3 यादीमध्ये कोणत्या महिलांचा समावेश आहे, कोणत्या जिल्ह्यांचा आहे, कोणत्या जिल्ह्यात कधी पैसे पडणार आहेत, कोणत्या महिलांना कधी येणार आहेत, तुमच्या अकाउंटला मेसेज कधी येणार आहे, सर्वात आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट अखेर जी आलेली आहे तीच अपडेट या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आजपासून पैसे वाटप चालू. अत्यंत महत्त्वाचं जे वाटप आहे, मे आणि जून महिन्याचे पैसे राहिलेले आहेत ते पैसे अखेर महिलांच्या खात्यावरती टाकले जाणार आहेत. 18 जिल्हे पहिल्या यादीमध्ये सांगत आहे, 18 जिल्हे 9 बँका आणि या 18 जिल्ह्यामध्ये पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्या 18 जिल्ह्यांची यादीसुद्धा आपण लगेच जाणून घेणार आहोत, काळजी करण्याची गरज नाही. 7 बँक आलेल्या आहेत, 2 बँक अजूनही आलेल्या नाहीत. पहिली बँक असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे, युनियन बँक आहे, कॅनरा बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आहे. या सर्व बँकेमध्ये ज्या महिलांचे खाते असतील त्या महिलांना पहिल्या यादीत समाविष्ट करण्यात आलेलं आहे आणि 18 जिल्ह्यातील महिला असणार आहेत. कोणते महिला असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील? तर 18 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. मुंबई शहर आहे, पुणे आहे, ठाणे आहे, नाशिक आहे, नागपूर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नांदेड आहे, अमरावती आहे, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, जळगाव आहे, सांगली आहे, सातारा आहे, धुळे आहे, वाशिम आहे, बुलढाणा आहे, गोंदिया आहे आणि बीड एक जिल्हा यामध्ये असणार आहे. कारण या सर्व जिल्ह्यांना 18 जिल्ह्यांना वितरण पहिल्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या महिलांच्या खात्यावरती 18 जिल्हे आणि 7 बँकेतील ज्या महिला असणार आहेत या महिलांना 3,000 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. ऐकून घ्या, 3,000 रुपये हे जे पडणार आहेत ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे मे आणि जून महिन्याचे ज्या महिलांचे पैसे राहिलेले असतील त्या महिलांना डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट त्यांच्या खात्यावरती हे पैसे टाकले जाणार आहेत. काळजी करण्याची गरज नाही, कारण सर्व महिलांना हा लाभ मिळणारच आहे. परंतु त्यांना सर्वात महत्त्वाची गोष्ट काय करायचं सांगितलेलं आहे. शासनानं महत्त्वाची अपडेट दिलेली आहे, पण महिलांचं याकडे लक्ष नाही आहे. कारण आता तुम्हाला हप्ते सुरळीत पडत असल्यामुळे कुठेही माहिती घेत नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला ही अपडेट आलेली नसेल. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण महिलांना शेअर करा, कारण सर्वांना माहिती झाली पाहिजे. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची एक अपडेट आलेली आहे. आजपासून यादीनुसार पैसे वाटप होणार आहे. पहिली यादी आपण सांगितलेली आहे, दुसऱ्या यादीत आणि तिसऱ्या यादीत 3 दिवस आपण सांगणार आहोत कोणत्या यादीत कोणत्या महिला असणार आहेत. पहिली यादी आज पाहिलेली 3,000 रुपये त्या महिलांना पडणार आहे. डीबीटीचं बटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दाबण्यात येणार आहे. त्यामुळे 9 बँकेत पैसे वितरण चालू केलेलं आहे आणि या महिलांनाच आता आजपासून वितरित होणार आहेत पैसे. लाडकी बहीण योजनेत महत्त्वाचं म्हणजे सर्व महिलांना माहिती आहे की पात्र महिला कोण असतात आणि या पात्रतेचे जे निकष आहेत या पात्रतेच्या निकषानुसारच लाडकी बहीण योजनेत त्यांना समाविष्ट करून घेतलेलं आहे आणि त्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. परंतु महत्त्वाचं म्हणजे आता KYC ज्या महिलांनी केलेली असेल त्या महिलांचं पडताळणी होईल आणि त्यानंतर त्यांना कळणार आहे की आपल्याला हप्ते इथून पुढे येणार की नाही. त्यामुळे KYC करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. KYC केली नाही तर तुमचा लाभ लगेच बंद होऊ शकतो. त्यामुळे KYC करा. जुलै महिन्यात KYC करावी लागत असते. प्रत्येक वर्षी लाडकी बहीण योजनेची KYC सर्व महिलांना करणं अनिवार्य आहे. त्यामुळे KYC महत्त्वाची आहे. KYC करून घ्या. बांधकाम कामगार योजनेचे सुद्धा फॉर्म चालू आहेत. बांधकाम कामगार योजनेत सुद्धा तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर या योजनेत हा लाभ घेऊ शकता. 5 प्रकारचे महत्त्वाचे लाभ सर्व तुमच्या मुलांसाठी असेल, तुमच्यासाठी असेल, कुटुंबासाठी असेल, अशा प्रकारचे महत्त्वाचे लाभ या योजनेमध्ये दिले जात असतात. अशा प्रकारच्या योजनेचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे. अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर चॅनलवर नवीन असाल
त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण महिलांना शेअर करा, कारण अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो होतो आणि तीच अपडेट आपण पोहोचवलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण महिलांना शेअर करा. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.